चुडीदार घालतीयस ना, मग ओढणी घे. आज दुपारच्या एका कार्यक्रमाला गेले होते. सांगायला लाज वाटते बायकांनो, 40 आणि 40 पुढच्या सगळ्या बायका या चुडीदारवर होत्या आणि एकीनेही ओढणी घेतली नव्हती. ओढण्या नको घ्यायला. जेव्हा आपली मुलं मोठी होत असतात तेव्हा आपल्यातली बाई शिल्लक नसते, आपल्यातली आई शिल्लक असते. त्यामुळे संयम ठेवा. वागायचं कसं ठरवा. आमच्या आईवडिलांच्यात काय संबंध आहेत आम्हाला कधी कळले नव्हते. आमच्या दोघांच्यात काय संबंध होते आमच्या मुलाला कळले नव्हते. आणि आज तुमचे संबंध इतके एक्सपोज होत आहेत. कुठल्या संस्कृतीची भाषा करतोय आपण? बेडरूम स्वतंत्र झाली. आम्ही सगळी भावंड एकमेकांना चिकटून झोपायचो. आईजवळ कोणी झोपायचं म्हणून हट्ट असायचा. अटॅचमेंट होती. दोघात एक पांघरूण होतं. रात्र रात्र एकमेकांना चिकटून झोपायचं. आज तुमची मुलं आतमध्ये बेडरूममध्ये काय करतात तुम्हाला माहिती नाही. बेडरूममध्ये कुणाशी गप्पा मारता रात्र रात्र तुम्हाला माहिती नाही. एक पोर असून सुद्धा लक्ष ठेवता येत नाहीये. ही बेडरूम प्रथा आपण आणली. मला अजिबात या बेडरूम प्रथेबद्दल प्रचंड राग आहे बाबा. या बेडरूम पद्धतीने आम्हाला सेपरेट केलं. सेपरेशन का इतका सगळा धुमाकूळ चाललेला आहे? शहरात चाललाय मान्य आहे. खेड्यातल्या बायका सुद्धा आता या पुन्हा पुन्हा या सगळ्या फॅशनकडे वळल्या. कारण टी व्ही सारखं माध्यम घरात आलंय. सगळ्या फॅशन त्यांना पण दिसत आहेत. ही आई आहे